आज आपके सामने लेकर आई हूँ कविता। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾವು ಹೊಸದನ್ನು ನೋಡೋಣ, ಕವಿತೆಯನ್ನು ಹಾಡೋಣ ಮತ್ತು ಅದರ ಭಾವಾರ್ಥವನ್ನು ತಿಳಿಯೋಣ। ಹಾಗಾದರೆ ಮುಂದುವರಿಯೋಣ ಬಾ। इस कविता के कवि है सोहनलाल द्विवेदी। पहले हम इनका परिचय देख लेंगे। इनका जन्म होता है 23 फरवरी 1906 और इनका मरण होता है 1988। इनको राष्ट्र कवि भी बोलते हैं हम। और इनकी रचनाएं हैं भैरवी, वासवदत्ता, कुणाल, पूजा गीत, विश्वपाल, युगधारा और जय गांधी आदि। बाल साहित्य है इनका। बाल साहित्य भी कुछ है। बांसुरी, झरना, बिगुल, बच्चों के बापू, बाला भारती, शिशु भारती, नेहरू चाचा, सुजाता, प्रभाती आदि। ये तो इनके कुछ रचनाएं हैं। तो और आगे हम चलते हैं। इस कविता में कवि ने यह संदेश दिया है कि सतत प्रयत्नशील व्यक्ति की निश्चित रूप से जीत होती है। समस्याओं से मुंह न मुड़कर आगे बढ़ना चाहिए। ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಕವಿ ಈ ಒಂದು ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಏನನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ? ಈ ಒಂದು ಕವಿತೆಯಿಂದ ನಾವೇನು ತಿಳ್ಕೊತೀವಿ ಅಂತಂದರೆ, ಯಾವತ್ತೂ ನಾವು ಸತತ ಪ್ರಯತ್ನಶೀಲರಾಗಬೇಕು। ಸತತ ಪ್ರಯತ್ನಶೀಲರಾಗಿರೋದರಿಂದ ನಿಶ್ಚಿತವಾಗಿಯೂ ನಾವು ನಮ್ಮ ಗೆಲುವನ್ನು ಸಾಧಿಸಬಹುದು। ಹಾಗಾದರೆ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೆದರಬೇಕಾ? ಇಲ್ಲ, ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನ ಎದುರಿಸಿ ನಿಲ್ಲಬೇಕು। ಇದನ್ನೇ ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಸಾರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಕವಿ। तो पहले बच्चों, इस कविता को हम गाएंगे। आप भी मेरे साथ गाए तो अच्छा लगता है। चलो। लहरों से डर कर नौका पार नहीं होती, 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 कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, नन्ही चींटी जब ताना लेकर चलती है, लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, 100 बार फिसलती है, मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखरता है, मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखरता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। तो इस कविता में कवि सोहनलाल द्विवेदी जी कह रहे हैं कि लहरों से डर कर नौका पार नहीं होती। तो ಅಲೆಗಳಿಗೆ ಅಂಜಿ ನೌಕೆ ಪಾರಾಗೋದಿಲ್ಲ। तो उसी तरह कोशिश करने वालों की हार नहीं होती। जिस तरह लहरों से बिना डरे नौका पार हो जाती है, उसी तरह जो कोशिश करते हैं उनका कभी हार नहीं होता। ಯಾರು ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಸದಾ ಪಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅವರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ಸೋಲು ಅನ್ನೋದು ಇಲ್ವೇ ಇಲ್ಲ। अगले चले। नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है। एक छोटी सी नन्ही सी चिंटी, चिंटी ಅಂದರೆ ಇರುವೆ, ತನ್ನ ಧಾನ್ಯವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತದೆಯೋ ಅಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಚढ़ती दीवारों पर ಗೋಡೆಯನ್ನು ಹತ್ತಬೇಕಾದ್ರೆ 100 बार फिसलती है, ನೂರಾರು ಸಲ ಬೀಳುತ್ತೆ। तो वो 100 बार फिसलने पर भी उनके मन में क्या है? विश्वास है और रगों में साहस है।
ವಿಶ್ವಾಸ है और रगों में ಸಾಹಸ है. ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ, ದೇಹದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಣಕಣದಲ್ಲಿಯೂ ಸಾಹಸ ತುಂಬಿಕೊಂಡಿದೆ. इसीलिए वह क्या करता है, चढ़कर गिरता है, गिरकर चढ़ता है, चढ़कर गिरता है. ಏರು ಬೀಳುತ್ತದೆ, ಬಿದ್ದು ಏರುತ್ತದೆ, ಬಿಡೋದಿಲ್ಲ ಅದು. ನ ಅಖರ್ತಾ है, ಅದಕ್ಕೆ ಹೆದರೋದಿಲ್ಲ. ಆಖಿರ್ उसकी मेहनत बेकार नहीं होती. ಹಾಗಾದರೆ ಅದರ ಪರಿಶ್ರಮ ಎಂದೂ ಹಾಳಾಗೋದಿಲ್ಲ. ಕೋಶಿಶ್ ಕರ್ನೆ ವಾಲೋಂ ಕಿ हार नहीं होती. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, अगले पंक्ति को देखेंगे हम. डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, गोताखोर लगाता है, जा जा कर खाली हाथ लौट कर आता है, लौट कर आता है. मिलते नहीं सके पानी में, बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में. मिलते नहीं सजी मोती गहरे पानी में, बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में. मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तो इस पंक्ति का भावार्थ देख लेंगे हम. जब डुबकियाँ सिंधु में या सागर में गोताखोर लगाता है, डूबता है, तो क्या करता है, हर बार उसका हाथ खाली जा जाकर खाली हाथ ही लौट कर आता है पहले. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮುತ್ತನ್ನು ಹಿಡಿಬೇಕಾದ್ರೆ, ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಸಲನೂ ಖಾಲಿ ಕೈಯಿಂದನೇ ಬರ್ತಾನೆ. ಜೊತೆಗೆ मिलते नहीं सजी मोती गहरे पानी में, जो पानी तो गहरा होता है और उसमें क्या नहीं मिलता, मोती तो आसानी से मिलता नहीं, मुत्तु ಈಸಿಯಾಗಿ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में, ಯಾವಾಗ ಸಿಗೋದಿಲ್ಲ ಮುತ್ತು, ಆವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅವನ ಉತ್ಸಾಹ ಇನ್ನಷ್ಟು ಇಮ್ಮಡಿಯಾಗುತ್ತದೆ. ಇಸಿ हैरानी में, ಅವನಿಗೇನು ತೊಂದರೆ ಆಗಿರ್ತೈತಿ, ಏನೊಂದು ಸಮಸ್ಯೆ ಆಗಿರ್ತೈತಿ, ಆ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆಯೊಳಗನ, ಆ ಒಂದು ತೊಂದರೆಯೊಳಗನ ಅವನೇನು ಮಾಡ್ತಾನೆ, ತನ್ನ ಉತ್ಸಾಹವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾಡಿಕೊಳ್ತಾನ. हैरान होना यानी आश्चर्यचकित होना, हैरान होना आश्चर्यचकित होना. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಆದ್ರೂ ಸಹಿತ ಅವ್ನಿಗೆ ಏನು ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗ್ತೈತಿ, ಅವನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಇಮ್ಮಡಿಗೊಳ್ತದೆ. ಮುಟ್ಟಿ ಉಸುಕಿ ಖಾಲಿ ಹರ ಬಾರಿ ನಹಿ ಹೋತಿ, ಅವನ ಕೈ ಯಾವತ್ತೂ ಖಾಲಿ ಬರೋದಿಲ್ಲ. प्रति ಒಂದ್ಸಲ जा जाकर खाली हाथ लौट कर आता है, डूबता है और खाली हाथ लौट कर आता है. तो हर एक बार ऐसा नहीं होता, एक न एक दिन मुट्ठी भरकर ही आता है. तो इस तरह डुबकिया जिस तरह गोताखोर लगाता है, तो सिंधु में जाकर क्या करता है, मोती को लेकर आता है, अपनी मुट्ठी को भर कर आता है. इसी तरह कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ಯಾವತ್ತೂ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತಕ್ಕಂಥವರಿಗೆ ಸೋಲು ಇರೋದಿಲ್ಲ, ಅವರಿಗೆ ಜಯ ಸಿಗುತ್ತದೆ. तीसरा पंक्ति को देखेंगे हम. यह पंक्ति तो कंठस्थ के लिए है और परीक्षा में 4 अंक देता है. तो उसके लिए आपको क्या करना है, कंठस्थ करना जरूरी है. तो चले. असफलताएं कुछ चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो. असफलताएं कुछ चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हार नहीं होती, हार नहीं होती, हार नहीं होती, हार नहीं होती, हार
इसका भावार्थ देख लेंगे हम। असफलता एक चुनौती है, इसे ಸ್ವೀಕಾರ करो। ಅಸಫಲತೆ, ವಿಫಲತೆ ಅನ್ನೋದೊಂದು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ. ಹಾಗಾದರೆ ಆ ವಿಫಲತೆಯನ್ನು ನಾವು ಮನಸ್ಸಿಟ್ಟು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಒಂದು ಚಾಲೆಂಜಿಂಗ್ ಆಗಿ ತಗೊಳ್ಬೇಕು. ಕ್ಯಾ ಕಮಿ ರಹ ಗಯಿ ದೇಖೋ ಔರ್ ಸುಧಾರ ಕರೋ, ಅದರಲ್ಲಿ ಏನು ಕಡಿಮೆ ಆಗೈತಿ ಅನ್ನೋದನ್ನು ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಕು, ಜೊತೆಗೆ ಸುಧಾರಣೆ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಹಮ್ಕೋ ಕ್ಯಾ ಕರ್ನಾ ಹೈ ಉಸ್ಕೋ ಸುಧಾರ್ ಲೇನಾ ಹೈ. ಜಬ್ ತಕ್ ನ ಸಫಲ ಹೋ ನೀಂದ್ ಚೈನ್ ಕೋ ತ್ಯಾಗೋ ತುಮ್. ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಸಫಲತೆ ವಿಫಲತೆ ಹೋಗಿ ಸಫಲತೆ ಸಿಗೋದಿಲ್ವೋ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ನಿದ್ರೆ ಮತ್ತು ನಿಶ್ಚಿಂತೆಯನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬಿಡಬೇಕು, ತ್ಯಾಗ ಮಾಡಬೇಕು ಅವುಗಳನ್ನು. ಸಂಘರ್ಷ ಕಾ ಮೈದಾನ छोड़कर, ಈ ಒಂದು ಸ್ಪರ್ಧೆಯ ಮೈದಾನವನ್ನು, ಸಂಘರ್ಷ का मैदान, आपका संघर्ष का मैदान कौन सा है? एसएसएलसी एग्जाम में प्रथम आना है, तो इस पूरे प्रथम आने की जो संघर्ष है आपके मन में, ಸಂಘರ್ಷದ ಒಂದು ಮೈದಾನವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೋಗಬಾರ್ದು. ಕುಚ್ ಕಿಯೇ ಬಿನಾ ಹಿ ಜಯ ಜಯಕಾರ ನಹಿ ಹೋತಿ. ಎಲ್ಲಿಯವರೆಗೆ ನಾವು ಏನನ್ನು ಮಾಡುವುದಿಲ್ಲವೋ, ಏನನ್ನು ಮಾಡಲಾರೆವೋ ಅಲ್ಲಿಯವರೆಗೆ ನಮ್ಮ ಜಯ ಜಯಕಾರ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅಂದರೆ ಜನ ಹೊಗಳೋದಿಲ್ಲ, ನಮಗೆ ಶಾಬಾಷ್ ಅನ್ನೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ನಮ್ಮ ಜಯ ಜಯಕಾರ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡಲೇಬೇಕು. तो क्या करना है हमको? कुछ करके दिखाना है, कुछ न कुछ साधना करके दिखाना है, तो तब हमारे जय जयकार होता है. तो अंत में कवि कह रहे हैं, जो लोग कोशिश नहीं करते उनका हार ही होता है, और जो लोग कोशिश करते हैं उनका जीत होता है. इस तरह कवि सोहनलाल द्विवेदी जी कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कविता में बोल रहे हैं. तो अंत में देखेंगे हम कविता का आशय. इस कविता में कवि कोशिश करने से सफलता प्राप्त करने का संदेश दे रहे हैं. कवि कहते हैं कि जीवन की प्रतियोगिता में असफलता से विमुख न होते हुए अपनी कमियों को खुद पहचान कर स्व प्रयत्न से लगातार आगे बढ़ने से हार कभी नहीं होती है. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಸತತವಾಗಿ ಪ್ರಯತ್ನಶೀಲರಾಗಿದ್ದರೆ ನಮಗೆ ಯಾವತ್ತೂ ಸೋಲನ್ನೋದು ಇರೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಕವಿ ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ.